नेक्स्ट आहे इम्पॉर्टन्स ऑफ इन्व्हेस्टिंग अर्ली. म्हणजे जेव्हा तुम्ही अर्ली स्टेजला इन्व्हेस्टमेंट स्टार्ट करतात तेव्हा त्याचा काय फायदा होतो तुम्हाला ते या सेशनमध्ये आपण जाणून घेऊ. सेव्हिंग काय करते, सेव्हिंग तुम्ही करताय ते ठीक आहे. सेव्हिंग प्रोटेक्ट्स मनी, म्हणजे तुमच्या पैशाला ते वाचवते. पण इन्व्हेस्टिंग जे आहे ते ग्रोज युअर मनी. म्हणजे इन्व्हेस्टमेंट जे आहे तुमचा पैसा ग्रो करते. इन्व्हेस्टमेंट तुम्ही रिअल इस्टेटमध्ये करू शकता, गोल्डमध्ये करू शकता, म्युच्युअल फंड आहे, SIP आहे. तुम्ही कुठेतरी रिअल इस्टेटमध्ये प्लॉट्स वगैरे घेऊन किंवा एखादं घर खरेदी करून तिथे तुम्ही तो रेंटनं देऊ शकता. राईट, दॅट इज कॉल्ड एज इन्व्हेस्टमेंट. सो आपण इथे पाहणार आहोत की जर तुम्ही अर्ली इन्व्हेस्टमेंट करता तर त्याचा किती बेनिफिट आपल्याला होतो. अर्ली इन्व्हेस्टमेंट राहुल स्टार्ट ॲट एज 20. राहुल नावाचा एक व्यक्ती आहे, तो त्याच्या वयाच्या 20व्या वर्षी इन्व्हेस्टमेंट स्टार्ट करतो. तर तो काय करतो की इन्व्हेस्ट 5,000 मंथ, म्हणजे तो महिन्याचे 5,000 इन्व्हेस्ट करतो, जिथे त्याला 12% रिटर्न भेटतं. तर तो कुठे इन्व्हेस्ट करतो, SIP असेल, म्युच्युअल फंड असेल, राईट, तिथे तो इन्व्हेस्ट करतो, ज्याला ज्याला तिथे 12% वर्षाचे भेटतं. राईट. पण 12% वर्षाचे भेटणार आहेत का? नाही. ॲज अ पॉवर ऑफ कंपाऊंडिंग मल्टिपल, म्हणजे तो जर 5-10 वर्ष जेव्हा इन्व्हेस्टमेंट करेल कंटिन्यू तेव्हा त्याला फायदा होईल. राईट. फक्त 1-2 वर्षात तुम्ही जर इन्व्हेस्टमेंट करत राहाल तर त्याचा फायदा तुम्हाला म्युच्युअल फंड SIP मध्ये होणार नाही, कारण की लॉंग टर्म गोलसाठी जेव्हा तुम्ही इन्व्हेस्टमेंट करता तेव्हाच त्याचा फायदा होतो. राईट. तर राहुलने काय केलं की 5,000 रुपये इन्व्हेस्ट केले 12%नी बाय एज ऑफ, नंतर बाय एज ऑफ 60, म्हणजे अराउंड किती, 40 इयर्स नंतर. 40 इयर्स नंतर त्याची जी अमाऊंट गेली आहे ती कितीपर्यंत गेलेली आहे, पोटेन्शियली कॉर्पस कॅन एक्सिडेड टू अप टू 5 करोड प्लस. राईट. दॅट इज अ पॉवर ऑफ इन्व्हेस्टमेंट. म्हणजे त्यांनी एक अर्ली इन्व्हेस्टमेंट स्टार्ट केली ॲज अ 5,000 पर मंथ. ती त्याच्या वयाच्या 60 पर्यंत कितीपर्यंत झाली, 5 करोड प्लस पर्यंत. तर दॅट इज पॉवर ऑफ कंपाऊंडिंग अँड ऑल्सो पॉवर ऑफ अर्ली इन्व्हेस्टमेंट. ठीक आहे, हे एक्झाम्पल समजलं. जर हेच इन्व्हेस्टमेंट त्यांनी जर सेव्हिंग अकाउंट किंवा बँकेमध्ये FD जर ठेवली असती तर त्याला किती भेटले असते, अराउंड 5 to 6% बँकेमध्ये. तर त्याला तो 5 करोडचा कॉर्पस जो आहे तो जनरेट करता आला असता का त्याच्या एज ऑफ 60 मध्ये. फक्त 5,000 रुपये महिना त्यांनी इन्व्हेस्ट केलेला. राईट. तो समजला पॉवर ऑफ इन्व्हेस्टमेंट. म्हणजे जेव्हा आपण अर्ली इन्व्हेस्टमेंट करतो त्याच्यामुळे मी तुम्हाला म्हणतोय की तुम्ही लकी आहात की तुम्हाला हे नॉलेज ॲज द एज ऑफ 14-15 मध्ये भेटते, ॲज अ 18 मध्ये भेटते. राईट. त्याच्यामुळे मी तुम्हाला म्हणतोय की पिगी बँक एक्सरसाइज करा, जेणेकरून तुम्हाला महिन्याला किती जमा करता येतील ती तुम्हाला समजेल आणि तुम्ही अर्ली इन्व्हेस्टमेंट स्टार्ट करू शकता. राईट. राईट. सो एव्हरीबडी इज ॲग्री. येस, कमेंट बॉक्समध्ये टाईप करू शकता ए. येस गाईज, ही गोष्ट क्लिअर आहे. ओके. आता मग येस सर. ओके, आपण आता एक्झाम्पल पाहू की लेट इन्व्हेस्टर आहे. म्हणजे अमित अमित नावाचा एक व्यक्ती आहे, तो काय करतोय की त्याच्या वयाच्या 30व्या वर्षी काय करतोय, इन्व्हेस्टमेंट करतोय. आता राहुलने काय केलं, त्याच्या वयाच्या 20व्या वर्षी इन्व्हेस्टमेंट केलं. तर आता अमित नावाचा जो व्यक्ती आहे तो केव्हा स्टार्ट करतो इन्व्हेस्टमेंट, ॲट द एज ऑफ 30. तर त्यांनी काय केलं की 5,000 रुपये मंथली सेम जसं राहुलने केलं होतं तसं त्यांनी इन्व्हेस्ट करायला सुरुवात केली बाय एज ऑफ 60. म्हणजे 30 इयर्स नंतर त्याचा जो कॉर्पस जो आहे तो कितीपर्यंत जनरेट होत आहे, 1.5 करोड टू 2 करोड पर्यंत. पण हा जो आहे लेस दॅन राहुलपेक्षा कमीच आहे. म्हणजे दोघांच्या इन्व्हेस्टमेंट मधला डिफरन्स तुम्हाला कळला की 10 वर्षाचा डिफरन्स आहे. राहुलनी 10 वर्ष अगोदर चालू केलं आणि अमितनी 10 वर्षानंतर चालू केलं. राईट. अराउंड 2.x चा फरक दिसतोय दोघांच्या रिटर्नमध्ये, कॉर्पसमध्ये. कारण की अमित जो आहे त्याचा जो रिटर्न आहे तो कितीपर्यंत होते, 1.5 ते 2 करोड पर्यंत. पण राहुल जो आहे त्यानं अर्ली इन्व्हेस्टमेंट स्टार्ट केल्यानंतर त्याचा जो कॉर्पस कितीपर्यंत जातोय, 5 करोड प्लस. राईट. तर तुम्हाला हे समजलं की इन्व्हेस्टमेंट अर्ली एज किती इम्पॉर्टंट असते. राईट. कारण की मी पण माझं इन्व्हेस्टमेंट जे आहे ते एज ऑफ 26 व 28ला चालू केलेलं. राईट.
सो हे डिफरन्स तुम्ही समजून घ्या आणि चूज करा राईट पाथ की तुम्हाला इन्व्हेस्टमेंट कुठं करायची. तुम्हाला जर बँकेमध्ये इन्व्हेस्टमेंट केलं किंवा तुम्ही कराल तर तेव्हा तुम्ही पाहू शकता की तुम्हाला किती अमाऊंट ॲज अ एज ऑफ 50-60 तुमच्या किती जनरेट होऊ शकते. पण जेव्हा तुम्ही ॲज अ म्युच्युअल फंड करता, SIP करतात किंवा चांगल्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करतात किंवा गोल्डमध्ये करतात, त्याचा रेट ऑफ इंटरेस्ट तुम्हाला किती भेटतो आणि तुम्ही किती कॉर्पस जमा करू शकता हे या एक्झाम्पलवरून सॉरी कळते. राईट. सो क्लिअर आहे इथपर्यंत? येस. हो सर. ओके. सो Yes, नेक्स्ट sir. आहे, हे कशामुळे पॉसिबल झालेलं आहे, जे आपण म्हणतोय की ॲज अ एज ऑफ 20-30 त्यांनी ₹5,000 इन्व्हेस्ट केले मंथली बिकॉज ऑफ कंपाऊंडिंग. मनी अर्न्स रिटर्न्स. दोज रिटर्न्स अर्न मोर रिटर्न्स. दिस प्रोसेस रिपीट फॉर अ इयर. कारण की आपण एक गोष्ट जी आहे ती कन्सिस्टन्सली करत जातोय. आपल्याला काय करायचं आहे, 5,000 पर मंथ इन्व्हेस्ट करायचे आहे SIP मध्ये. पण SIP चूज करताना पण त्याला भरपूर काही पॅरामीटर असतात, ते पण मी तुम्हाला शिकवणार आहे की तुम्ही SIP कसे चूज करू शकतात, SIP काय असते ॲक्च्युली, म्युच्युअल फंड काय आहे, कशा प्रकारे तुम्ही त्याच्यात इन्व्हेस्टमेंट करू शकतात. राईट. त्याला कोण रेग्युलेट करते, राईट, त्याच्यावर कोण 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 त्याच्यावर वॉच ठेवते, कोणाच्या अंडर येते, ते सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. तर हे कशामुळे पॉसिबल झालंय, पॉवर ऑफ कंपाऊंडिंग. पॉवर ऑफ कंपाऊंडिंग इज अ 8 वंडर ऑफ द वर्ल्ड. म्हणजे आपले जगाचे जे 7 वंडर्स आहेत त्याच्यामध्ये 8वा जो वंडर आहे तो आहे पॉवर ऑफ कंपाऊंडिंग. राईट. इथपर्यंत कळलं? सगळ्याला समजला की हे कशामुळे पॉसिबल झालेलं आहे, पॉवर ऑफ कंपाऊंडिंगमुळे. येस. Yes, sir. येस. सो नेक्स्ट आहे इंडिया वर्सेस USA इन्व्हेस्टमेंट कल्चर. ॲक्च्युली इंडिया आणि USA मध्ये इन्व्हेस्टमेंट कल्चर कसं चालते त्याच्यामध्ये एक एक्झाम्पल दिलेलं आहे. सो बेसिकली इंडियामध्ये जे असतात म्हणजे आपल्याकडे भारतामध्ये मोस्टली जे पीपल आहे ते ट्रॅडिशनली इन्व्हेस्टमेंटवर जास्त फोकस करतात. जसे तुमचे पॅरेंट्स असतील, राईट, ते फिक्स डिपॉझिट किंवा सेव्हिंग अकाउंट किंवा गोल्ड याच्यावर जास्त इन्व्हेस्टमेंट करतात किंवा रिअल इस्टेटमध्ये. पण जर तुम्ही तुमच्या पॅरेंट्सला विचारलं की तुमच्या पॅरेंट्सला आज तुम्ही विचारा की तुम्ही कशामध्ये इन्व्हेस्टमेंट केलेलं आहे, तर ते मोस्टली म्हणतील की बँकेमध्ये मी काहीतरी अमाऊंट ठेवलेली आहे किंवा फिक्स डिपॉझिट केलेलं आहे किंवा मी गोल्ड घेतलेलं आहे किंवा रिअल इस्टेटमध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली आहे किंवा कुठे प्रॉपर्टी घेतलेली आहे. राईट. पण कोणीही तुम्हाला मोस्टली आय थिंक कमी लोक असतील तर की ते म्हणतील नाही मी म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली आहे किंवा स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. राईट. पण USA मध्ये कल्चर कसं आहे ॲज अ इन्व्हेस्टमेंटचं, मोर पीपल इन्व्हेस्ट इन स्टॉक्स, रिटायरमेंट फंड, म्युच्युअल फंड. ॲज अ रिझल्ट लॉंग टर्म वेल्थ क्रिएशन इज अ ऑफन हायर. जसं आपण आता पहिले एक्झाम्पल पाहिलं, राहुलचं एक्झाम्पल पाहिलं, त्यांनी कशामध्ये इन्व्हेस्टमेंट केलं होतं, त्याच्या म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट केलं असेल, काही स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट केलं असेल, काही रिटायरमेंट फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट केलं असेल, तर डेफिनेटली त्याचा जो रिटर्न आहे, जो ओव्हरऑल पिरियड ऑफ टाईम म्हणजे काही दिवसा किंवा वर्षानंतर जो त्याला रिटर्न भेटणार आहे तो सगळ्यात हायेस्ट रिटर्न असणार आहे, जेणेकरून तो त्याच्या लाईफमध्ये ॲज अ फायनान्शियल फ्रीडम तो अचीव करू शकतो. राईट. तर आपल्याला ही आपली इन्व्हेस्टमेंट हॅबिट काय करायची, चेंज करायची आहे. आपल्याला ही फक्त FD सेव्हिंग अकाउंट किंवा फिक्स डिपॉझिटवर डिपेंडेंट राहायचं नाहीये. कारण की FD, फिक्स डिपॉझिट किंवा सेव्हिंग अकाउंट हे आपल्या इमर्जन्सी फंडसाठी उपयोगात पडतात, जेणेकरून आपल्याला जर इमर्जन्सी लागली तर आपण तो फंड आपण विड्रॉ करू शकतो. पण फॉर द वेल्थ क्रिएशन इट्स नॉट अ गुड आयडिया टू कीप अवर मनी इन सेव्हिंग अकाउंट और फिक्स डिपॉझिट. राईट. आणि पूर्णच पैसा गोल्डमध्ये लावणं पण गरजेचं नाही नसते. मी तुम्हाला ते पण शिकवणार की तुम्ही तुमचा पोर्टफोलिओ जो आहे तो कसा मॅनेज करू शकतात, कसा तुम्ही डायव्हर्सिफिकेशन करायचं आहे तुम्हाला तुमच्या पैशाचं, जेणेकरून तुम्ही एक चांगलं वेल्थ क्रिएशन तुमच्या लाईफमध्ये करू शकतात. राईट. इथपर्यंत समजलं? राईट. येस सर. इन्फ्लेशन. ओके. इन्फ्लेशन अँड Yes, गोल्ड sir. Yes, एक्झाम्पल. completely. ओके. सो नेक्स्ट आहे इन्फ्लेशन अँड गोल्ड एक्झाम्पल. आता गोल्ड प्राइसेस जे अराउंड 2005 मध्ये 7,000 to 8,000 पर 10 ग्रॅम, म्हणजे एक तोळ्याचं जे सोनं आहे ते 7 ते 8 हजार रुपयापर्यंत भेटत होतं. ऑफकोर्स त्या टायमाला लोकांची इन्कम पण कमी होते, कारण की कोणी शेती करायचं, कोणी नवीन जॉबला लागायचं, त्या टायमाला त्यांची सॅलरीज वगैरे नव्हती. पण अराउंड आता तुम्ही जर 2026 मध्ये पाहिलं तर आता जी गोल्डची प्राइस आहे ती 1 लाख प्लस आहे, 1,50,000 अराउंड. राईट. अप्रॉक्सिमेटली
दिस शो हाऊ इन्फ्लेशन अफेक्ट द व्हॅल्यू ऑफ मनी अँड ॲसेट ओव्हर लॉंग पिरियड. म्हणजे इन्फ्लेशन जे आहे ते कसं आपल्या मनी व्हॅल्यूला किंवा आपल्या ॲसेटला लॉंग पिरियडमध्ये अफेक्ट करते किंवा त्याच्यावर परिणाम करते. राईट. हे सिम्पल एक्झाम्पल आहे, कारण आपण पाहतो की गोल्डची प्राइस किती वाढलेली आहे. डेफिनेटली तुमच्याकडे आता थोडा पैसा नसेल गोल्ड घेण्यासाठी, पण तुम्ही आता सध्या त्याच्यात गोल्ड एस आय पी पण करू शकतात. गोल्ड एस आय पी एक ऑप्शन आहे की तुम्ही 1,000 रुपये 500 रुपये महिन्यानं गोल्ड एस आय पी करू शकतात. ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम ती पण तुमची वेल्थ जी आहे किंवा गोल्डचं प्राइस आहे ते वाढत जाईल. राईट. सो दिस इज अ कॉल्ड इन्फ्लेशन अँड गोल्ड एक्झाम्पल. सो आजचं जे की लर्निंग आहे हे लक्षात ठेवायचं आहे की इन्फ्लेशन जे आहे ते 7% दरवर्षी वाढत असते. त्याच्या हिशोबाने आपल्याला आपलं वेल्थ क्रिएशन करायचं आहे, जिथे जेणेकरून आपण जी इन्व्हेस्टमेंट करणार आहोत, जी सेव्हिंग करणार आहोत, 7% पेक्षा आपल्याला जास्त रिटर्न आपल्याला भेटतील. पण काही अशा पॉन्झी स्कीम पण असतात जे तुम्हाला महिन्याच्या 8 ते 10% ऑफर करते. तर त्या गोष्टीमध्ये आपल्याला पडायचं आहे का? नाही, कारण की त्या पॉन्झी स्कीम असतात, त्या धोकाधडीच्या स्कीम असतात. तशा स्कीममधून आपल्याला लांब राहायचं आहे. त्याच्यावर मी एक सेशन घेणार आहे. तर डेफिनेटली तशा गोष्टीपासून पण तुम्ही लांब राहाल. ज्या गोष्टी आम्ही चुकीच्या केलेल्या किंवा आमच्याकडून काही रॉंग डिसिजन झालेले आहेत ते तुमच्याकडून ना व्हावं हेच आमचं एक इंटेन्शन आहे, जेणेकरून तुमच्या लाईफमध्ये तुमचं एक चांगलं फायनान्शियल स्ट्रॉंग कंडिशन बनेल. राईट. सो आजची की लर्निंग जी आहे ते इन्फ्लेशन इन्क्रीज प्राइसेस ओव्हर टाइम. आपण इन्फ्लेशन पाहिलं की इन्फ्लेशन का वाढत जाते, प्राइसेस ओव्हर टाइम. मनी केप्ट आयडियल लॉसेस पर्चेसिंग पॉवर. जर तुम्ही तुमच्या पैशाला जर बँकेत ठेवत असाल, आराम करण्यासाठी ठेवत असाल, तर डेफिनेटली त्याची जी पर्चेसिंग पॉवर जी आहे ते कमी होत जाईल. हा पॉईंट क्लिअर आहे. पर्चेसिंग पॉवर का कमी होते पैशाची? जेव्हा तुम्ही तुमच्या पैशाला आराम करायला लावतात, बँकेमध्ये ठेवतात किंवा एफ डी करतात किंवा सेव्हिंग अकाउंटमध्ये ठेवतात, तर डेफिनेटली तुमच्या पैशाची व्हॅल्यू तुम्ही कमी करत असतात. सेव्हिंग इज इम्पॉर्टंट बट इन्व्हेस्टिंग इज नेसेसरी. सेव्हिंग इम्पॉर्टंट आहे. सेव्हिंग केल्यानंतरच तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता. राईट. समजलं? जर तुम्ही सेव्हिंग कराल तरच तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकतात आणि इन्व्हेस्टमेंट इज नेसेसरी. राईट. ही गोष्ट क्लिअर आहे. स्टार्ट इन्व्हेस्टिंग अर्ली टू बेनिफिट फ्रॉम कंपाऊंडिंग. तर त्याच्यामुळे मी तुम्हाला म्हणतो की रोज पिगी बँक एक्सरसाइज करा. जे पण अमाऊंट जमा झालेली असेल, स्टार्ट इन्व्हेस्टिंग. राईट. डोंट वेट फॉर इन्व्हेस्टिंग की आज मार्केट खाली जाते, वरती जाते किंवा कुठेतरी काय होतंय, वार चालू आहे, तर ती डझंट मॅटर. इन्व्हेस्टमेंटसाठी राईट टाइम कधी नसतो. कोणता राईट टाइम आहे? दॅट इज नाव. इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर हाच आत्ताचा जो क्षण आहे तो ॲज अ राईट टाइम आहे. राईट. तुम्हाला जर फ्युचरमध्ये काही इन्व्हेस्टमेंट कुठं करायची असेल तर इन्व्हेस्टमेंटसाठी कधीही राईट टाइम नसतो. राईट. फायनान्शियल एज्युकेशन हेल्प्स प्रोटेक्ट वेल्थ फ्रॉम इन्फ्लेशन. म्हणजे तुम्हाला जर फायनान्शियल नॉलेज असेल तर हे तुम्हाला प्रोटेक्ट करते फॉर वेल्थ क्रिएशन. तुमच्या इन्फ्लेशन पासून तुमचा वेल्थ क्रिएशनसाठी ते तुम्हाला प्रोटेक्ट करत असते. दॅट इज अ की लर्निंग टुडे. येस. सो ऑल गुड. येस. सो आजचा जो कोट आहे, सो इफ आय सेव्ह मनी, जर मी मनी जर सेव्ह केला, आय प्रोटेक्ट इट. म्हणजे मी त्याला प्रोटेक्ट करतोय माझ्या मनीला जर मी सेव्ह करतोय. बट आय इन्व्हेस्ट मनी, आय ग्रो इट. म्हणजे जेव्हा मी माझा पैसा इन्व्हेस्ट करतो तर डेफिनेटली तो ग्रो होतो. इफ आय स्टार्ट अर्ली, आय बिल्ड वेल्थ फॉर लाईफ. जर मी लवकरात लवकर जर चालू केलं तर डेफिनेटली माझी जी वेल्थ आहे ती लवकरात लवकर बिल्ड होईल. येस. सो थँक्यू सो मच. येस. सो प्लीज शेअर युअर अंडरस्टँडिंग टुडे सेशन. तुम्हाला आजच्या सेशनवर काय समजलं? Yes, let me 1 minute. Just close this thing. Okay. येस. सो कोणाला शेअर करायला आवडेल की आज त्यांना काय एक नवीन शिकायला भेटलं, कसं इन्फ्लेशन आपल्याला आपल्या लाईफमध्ये मागे सोडते, का आपण म्हणत जातो की अमीर लोक अमीर होत चालले, गरीब लोक का गरीब होत चालले. याचा आन्सर भेटला प्रत्येकाला, कारण की हा डायलॉग जो मी प्रत्येकाकडून ऐकतोय की अमीर लोक अमीर होत चालले आणि गरीब लोक गरीब होत चालले. तर समजलं कोणाला त्याच्या पाठीमागचं रिझन काय आहे? कारण की जो रिच हो माइंडसेट सर. असतो तो वेल्थ क्रिएशनवर काम करतो आणि जो पुअर माइंडसेट असतो तो फक्त ट्रॅडिशनल इन्व्हेस्टमेंट करतो, त्याच्यामुळे तो मागं असतो. राईट. सो येस, कोणाला शेअर करायला आवडेल? सो प्लीज रेज युअर व्हर्च्युअल हँड. तर मी बोलू. येस. तर आजचा जो सेशन होता तो खूप छान होता आणि खूप म्हणजे बहुत इन्फॉर्मेटिव्ह होता.
मला या सेशन तितका वेळ वाटला नाही, कारण की हे सगळ्या गोष्टी मी आधी पण शिकून आहो. शाळेत एस मध्ये प्राइस राईज मध्ये म्हणजे पॉवर्टी आणि प्राइस राईज वर चॅप्टर असतातच. तर 10वीत हे गोष्टी मी शिकूनच घेतल्या आहे. तर मला या सेशन तितका वियर्ड वाटला नाही, पण इन्फॉर्मेटिव्ह खूप होता. आणि तुमची जी शिकवण्याची प्रक्रिया आहे ते पण खूप छान आहे. एकदम स्पष्ट प्रकारे सगळं क्लिअर होऊन जाते अशी आहे. तर थँक्यू, येस, इतकंच थँक्यू थँक्यू बोलायचं होतं. थँक्यू सर, येस, थँक्यू. थँक्यू थँक्यू निशांत, खूप छान थँक्यू. सेशन होता. थँक्यू सर. येस, थँक्यू फॉर युअर फीडबॅक. येस, निधी, काही बोलायचं आहे आजच्या सेशनवरती? ओके. येस, नंदिनी, मृणाली, काही शेअर करायचंय? काय समजलं सेशन मध्ये? हॅलो सर. येस. सर फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू. आणि आजचं सेशन लिटरली खूप बेस्ट होता. म्हणजे आपल्याला फ्युचरमध्ये कसं इन्व्हेस्टमेंट करायचं आणि कसं सेव्हिंग करायचं त्याच्यामध्ये डिफरन्स फार बद्दल म्हणजे कळलाय. आणि हा एज्युकेशन मी फर्स्ट टाइम घेतला. याच्या अगोदर मला एज्युकेशन नव्हता मिळाला. तर आता मला अगदी पूर्ण कळलंय की हाऊ टू इन्व्हेस्ट मनी, वेअर टू इन्व्हेस्ट, आणि कशा प्रकारे आपल्याला मनी हँडल केलं पाहिजे. थँक्यू व्हेरी मच सर. येस, थँक्यू मृणाली. येस, संदीप सर. थँक्यू सर, मला बोलायची चान्स दिला. मला वाटतं आज तुम्ही खरोखरच दमलेले असाल, कारण की 7 वाजतापासून कंटिन्यू क्लासेस चालू आहे. आणि वेळात वेळ काढून तुम्ही हा टायमिंग हे केला आणि सगळ्यांना हे केलं, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तर खरंच तुम्ही हे जे पाऊल उचललं आहे ते खरोखरच खूप चांगलं आहे. आणि खरोखरच आपल्या म्हणजे 17-18 वर्षाच्या मुलांना आणि त्याच्यापेक्षा जास्त 40 पर्यंतच्या पण लोकांना हे खूप कामात येईल, असं मला वाटतं. थँक्यू सर. येस, थँक्यू संदीप सर. थँक्यू सो मच. येस, नंदिनी, कसं वाटलं आजचं येस सेशन? काय सर. अंडरस्टँडिंग झाली? खरं आजचा सेशन मला खरंच खूप आवडला. कारण की कधी सुरू झालं थोडं कधी लाऊडली संपलं बोला, ते तुमचा आवाज कमी येतोय. सॉरी सॉरी सर. आता येतोय? येस येस. आजचा सेशन मला खरंच खूप आवडला. कारण की मला कळलंच नाही कधी सुरू झालं कधी संपलं ते. ओके. आणि त्याच्यातली प्रत्येक एक गोष्ट मला एकदम क्लिअर आणि व्यवस्थित कळालेली आहे. आणि जी काही माझी परत मनीबद्दल जे काही चुकीची विचारधारणा होती ती एकदम पूर्णच बदलून गेली. की आपण पैसे सेव्ह केले पाहिजेत, पण सोबतच आपण ते प्रत्येक असे म्युच्युअल फंड्स असतील किंवा रिअल इस्टेट असतील त्याच्यामध्ये आपण इन्व्हेस्ट केले पाहिजे. आणि इवन दो मी आता लवकरच 20ची झालेली ऑलरेडी. आणि मी माझ्या आता फ्युचर प्लॅनिंग्स जे पण केलेले, लवकरच माझं युनिव्हर्सिटी कॉलेजसुद्धा सुरू होणार आहे. आणि त्यानंतर जे मी स्टडीजसोबत जे मी दुसऱ्या पण साईड काय म्हणतात पार्ट टाइम जॉब्स करण्याचा पण विचार करते. सो त्यामधून जे माझे इन्कम भेटेल त्या मी साईड सेव्हिंग्स करून ते इन्व्हेस्ट करण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहे, असा विचार झालेला आहे माझा. खरंच थँक्यू सर. येस येस, ग्रेट नंदिनी, तुम्ही जे पाऊल उचलतायत की तुम्ही शिकताना पण एक साईड वर्क करून तुम्ही तुमचं स्वतःचं वेल्थ बिल्ड करत आहेत, तर डेफिनेटली इट्स अ गुड थिंग. कारण की मी ऑलरेडी बोललेलो आहे की देर इज नो एज फॉर अर्निंग. जर तुमचे पॅरेंट्स जर तुम्हाला बोलत असतील की आता तुझं शिकण्याचं वय आहे, तर डेफिनेटली त्या गोष्टी रॉंग आहेत. कारण की शिकता शिकता पण तुम्ही पैसे कमवू शकतात ॲज अ स्मार्ट वे. तुम्हाला जास्त मेहनत करायची गरज नाही आहे. तुम्ही तुमचं यूट्यूब चॅनल चालू करू शकता. जे पण तुमची जे पण इच्छा असेल, म्हणजे तुम्ही जे गोल तुमच्या माइंडसेटमध्ये ठेवलेले आहेत त्या गोलनुसार तुम्ही ॲज अ एक चांगलं तुमचं निश क्लॅरिटी असेल तर डेफिनेटली तुम्ही कोर्सेस जनरेट करू शकता. जसं मी हा कोर्स जनरेट केलेला आहे. यूट्यूब चॅनल ओपन करून, इंस्टाग्राम ओपन करून, जे तुम्हाला आवडते त्या गोष्टीबद्दल तुम्ही इन्फॉर्मेशन देऊ शकता. राईट. कारण की तुम्ही ज्या गोष्टीबद्दल नॉलेज द्याल दुसऱ्यांना, जर दुसऱ्यांना ते नॉलेज आवडतं, डेफिनेटली तुम्हाला त्याच्यामधून अर्निंग होऊ शकते.
राईट. तर प्रत्येकाने हे लक्षात ठेवा की फक्त जॉबवर डिपेंड न राहतात की मी शिकल्यानंतर मला जॉब भेटेल तेव्हा मी कमवायला लागेल, तसा विचार आपल्याला नाही करायचा आहे. कारण की ॲज अ वेल्थ क्रिएशनसाठी, ॲज अ फायनान्शियल फ्युचर जर आपल्याला स्ट्रॉंग करायचं असेल तर डेफिनेटली आपल्याला आत्तापासून काही ना काही असं गोष्टी स्टेप घ्याव्या लागतील की जेणेकरून आपल्या आयुष्यात जे आहे अर्निंग जे आहे ते लवकरात लवकर चालू होईल. शिकणं तर चालू आहे, एज्युकेशन चालूच राहणार आहे, जॉब भेटेल, त्या काही गोष्टी होतील त्या वेगळ्या गोष्टी आहेत. पण त्याच्या पहिले तुम्ही तुमचं एक नवीन इन्कम सोर्स कसं जनरेट करू शकता जेणेकरून तुम्हाला ते तुमच्या फायनान्शियल फ्रीडम अर्ली रिटायरमेंटसाठी ते तुमच्या उपयोगात पडेल. राईट.